येत्या 2 तारखेला राज्यभर नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत। या निवडणुकांसाठी वेगवेगळ्या युत्या आघाड्या आता स्थानिक पातळीवर बनताना दिसत आहेत। यामध्ये कमालीचे क्रॉस कनेक्शन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। पण सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडतायत त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या। मी असं का म्हणतोय तर कणकवली नगरपंचायतीत थेट दोन्ही शिवसेना एकत्र येणार आहेत। एवढ्या दिवसांपासून एकमेकांचे जानी दुश्मन झालेले शिवसैनिक इथं खांद्याला खांदा लावून लढताना दिसणार आहेत आणि या दोन्ही शिवसैनिकांना एकत्र आणण्यासाठी कारण ठरलेत ते म्हणजे भाजप आणि राणे। नेमकं काय समीकरण आहे, कोणती आघाडी तयार होते आणि कोकणात यामुळे काय परिणाम होणार आहेत हेच जाणून या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव सुधीर काकडे, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे। हा सगळा घटनाक्रम सुरू होतो माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या घरी झालेल्या एका बैठकीपासून। ठाकरेंचे नेते वैभव नाईक, शिंदेचे नेते राजन तेली आणि माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी एक गुप्त बैठक झाली होती। याच बैठकीत दोन्ही शिवसेना आणि इतर भाजप वगळता सगळे पक्ष एकत्र आणण्यासाठी एक नवा फॉर्म्युला ठरवण्यात आला होता। या बैठकीला स्थानिक बरेचसे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। विशेष म्हणजे नगरपंचायत निवडणुकीसाठी या फॉर्म्युलानुसार एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही शिवसेना सुद्धा एकाच बाकावर बसणार आहेत आणि या फॉर्म्युलाला नाव दिलंय शहर विकास आघाडी। राणे आणि भाजप विरोधात सगळ्या पक्षांनी एकत्र येत ही आघाडी स्थापन केली आहे, त्यामुळे राणेंचं आणि भाजपचं टेन्शन वाढणार असल्याची चर्चा आहे। याच आघाडीत सगळे एकत्र येत असल्याचं राजन तेली यांनी आता जाहीर केलंय आणि संदेश पारकर यांनी याच आघाडीच्या वतीनं आज नगराध्यक्ष पदासाठी फॉर्मही भरलाय। यावरच राजन तेली नेमकं काय म्हणाले ते एकदा नीट ऐका। गावाच्या विकासाची आघाडी आणि या माध्यमातून विकास साधावा। आतापर्यंत जो काही इथे काही गोंधळ घातलेला आहे, जी काही दादागिरी आहे, ही दादागिरी थांबवावी आणि जो लोकांना नाहक त्रास होतो, लोक बरेच बोलायला तयार होत नाहीत, आता हळूहळू बोलायला सुरुवात झाली आहे आणि म्हणून मग त्याच माध्यमातून लोकांच्या आवाजाला कुठेतरी जागा करून दिली पाहिजे, वाट करून दिली पाहिजे। याच उद्देशाने आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्यांना मदत। अपेक्षित असलेला विकास ही भालचंद्र बाबांची भूमी आहे। इथे ज्या ज्या लोकांनी अति केलं तिथं माती होतं, हा इथला इतिहास आहे आणि म्हणून जी काय दादागिरी ज्या लोकांची आहे की मीच करेन ती पूर्व दिशा, हे या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून या एका विचारावर सगळेजण आम्ही एकत्र जमलोय। राजन तेली यांनी शहर विकास आघाडीसाठी घेतलेल्या या भूमिकेनंतर नारायण राणे त्यांच्यावर चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले होते। पण इथं राणे बंधू भूमिका काय घेणार हे पाहणंही महत्त्वाचं आहे, कारण नितेश राणे आणि नारायण राणे हे भाजपात आहेत तर निलेश राणे हे मात्र शिंदेच्या शिवसेनेत आहेत। पण दुसरीकडे राजन तेलींनी या निर्णयाबद्दल माहिती देताना असंही सांगितलंय की आपण हा निर्णय उदय सामंत आणि निलेश राणे यांच्या विचारानेच घेतलेला आहे। राजन तेली याबद्दल काय म्हणाले ते सुद्धा ऐकूयात। कालपर्यंत युती होईल अशा अपेक्षित आम्ही होतो, परंतु कुठल्याही प्रकारचा निर्णय भारतीय जनता पक्षाकडून आला नाही आणि म्हणून मग काल उदय सामंत असतील, निलेश राणे असतील, या सगळ्यांच्या विचाराने आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला की आता आपण स्वतंत्र लढायचं आहे आणि मग इथे कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी त्यांना मदत करायची। कणकवलीतल्या याच शहर विकास आघाडीला पाठिंब्याबद्दल स्वतः निलेश राणेही बोललेले आहेत। आम्ही आधीपासूनच भाजपसोबत युतीसाठी आग्रही होतो, पण काही लोकांना ते नको होतं असं निलेश राणे म्हणाले। त्यामुळं त्यांना नेमका कुणावर निशाणा साधायचा आहे याबद्दल आता वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत। नितेश राणे काय म्हणाले ते सुद्धा ऐकूयात। करतो आम्ही विचार, का नाही करावं। आम्ही युतीसाठी प्रयत्न केले, तुम्हाला परत सांगतो। सर्वात पुढे शिवसेना होती युती व्हावी म्हणून, आमच्याबरोबर काही लोकांना युती करायची नव्हती, नाही झाली, काही लोकांना करायची आहे, होणार। त्यामुळे आता निलेश राणे हे खरंच पक्षासोबत राहणार की कुटुंबासोबत राहणार असा सवालही उपस्थित होतोय। भाजप आणि राणेंविरोधात दंड थोपटण्यासाठीच ही शहर विकास आघाडी स्थापन करण्यात आल्याची चर्चा सध्या कणकवलीमध्ये जोर धरते आणि विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची ही अप्रत्यक्ष का होईना युती झाल्याची पाहायला मिळणार आहे। यावर सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची सुद्धा चर्चा होती, पण त्यानंतर वैभव नाईक यांनी मात्र अशी कुठलीही नाराजी नसल्याचं सांगितलेलं होतं। एकीकडे दोन्ही पक्षांचे नेते
आम्ही एकमेकांसोबत जाणार नसल्याचं सांगतायत, पण दुसरीकडे एकाच शहर विकास आघाडीच्या बाकावर आता ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेचे शिलेदार हे बसलेले दिसणार आहेत. त्यामुळं तुम्हाला या सगळ्या युत्या आणि आघाड्यांबद्दल नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या भागात अशा कोणत्या युत्या आघाड्या बनतायत ते सुद्धा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. निवडणुकांच्या अशाच अपडेटसाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.